कोकणातून आज शुभारंभ करताय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मटकर मॅडम आणि 20 जागांवर उमेदवारी दाखल करताय, काय सांगाल? नाही, खूप आनंद वाटतोय. आमचे इथले जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी, वेंगुर्ले या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर या आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय. त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईंना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे, उच्च विचारसरणी आहे. सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये, भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सावंतवाडीकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडीकरांना आणि नक्कीच सावंतवाडीकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे. वेंगुर्ल्यात विलास गावडे काँग्रेसचे, सावंतवाडीत साक्षीवान झाले आणि त्यानंतर कणकवलीत पण काँग्रेसने सोबळाची भाषा केली, त्यामुळे काय मतविभाजनाचा फटका बसू शकतो? काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही. कुठली आघाडी तर शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आघाडी होईल. कणकवलीमध्ये जो नगर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला, शहर विकास आघाडी, त्यानंतर उद्धव साहेब नाराज असल्याची चर्चा होती. कणकवलीमधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही. प्रथमतः तिथे जो या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातोय शहरामध्ये, शहरवासियांचं नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्यांचा कारभार झालेला आहे. त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती. त्यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला घेऊन होत असलेली ती नगरविकास आघाडी नाही, पण तरी सुद्धा आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत. शिंदे सेनेला एकत्र घेण्याचा विचार आहे? अजिबात नाही. शिंदे सेना किंवा भाजप यांना घेऊन आम्ही हे दळबद्री राजकारण करणार नाही. पण अशा पद्धतीने समजा शहर विकास आघाडी आहे समावेश असेल तर उद्धव ठाकरे शिवसेना त्यात सहभागी होणार का? त्याबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ त्यावेळेला आम्ही माहिती पडेल. पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा जी मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेला आहे. पण काल वैभव नाईकांनी म्हटले जर जनमानसाचा आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा जर विचार आला तर शिंदे सेनेला पण आपण बरोबर घेऊ शकतो असं त्यांनी काल वक्तव्य केलं. याबाबत तर माझ्या वाचनात आलेलं नाही. आज आम्ही संध्याकाळी जाऊ त्यावेळेला त्याची माहिती घेऊ. तर महायुतीचा पण एक प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण त्यांनी म्हटलंय की तिथे सोबळावर निवडणूक लढवण्यात आता राणेंचा आग्रह आहे की ते युतीच्या माध्यमातून व्हावं. मला वाटतं का या दोन नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वय नाही? समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे 2 ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात तुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोखरण्याचं काम करत आहेत. खास करून नितेश राणे, निलेश राणे यांनी तर विडा उचललेला आहे, तू मोठा की मी मोठा त्याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत, सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत. एकीकडे लोक पक्ष सोडून जात आहेत, अशा वेळी निवडणुकीला सामोरे जाताना कसे जाणार? पक्ष सोडून गेलेल्यांची आम्हाला चिंता नाही आहे. जे स्वार्थी आहेत, पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत, पण जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे. राजकीय धोरण अन्य प्रश्न, पार्थ पवारांचा जो जमिनीचा व्यवहार झाला तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यानंतर 42 कोटीचा जो टॅक्स बसणार होता यावरच त्या खात्याने नोटीस पाठवलेली होती कंपनीला आणि त्या खात्याचे मंत्री बावनकुळे म्हणतायत ही नोटीस का पाठवली असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महाघोटाळा जमीन हे आहे व्यवहार आहे. त्यामुळे त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरली भरून घेतली फक्त 500 रुपये आणि असा झालेला करार केवळ आणि केवळ अजित पवारांच्या तोंडी सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का? आम्ही रद्द केला तर रद्द करण्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो? त्यामुळे तोंडी बोलले म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही. ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्याने गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची SIT मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर राहता येणार नाही. त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे. त्याच्यात कांटोपासून 2% टॅक्स जो आहे तो भरणं आवश्यक आहे नियमानुसार. 42 कोटी आणि 1% 43 कोटी होतात. हे कुठेतरी सरकारच्या तिजोरीत जमा होत असताना त्याच खात्याच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना विचारणं कितपत योग्य वाटत? 100% चुकीचं आहे. केवळ आणि केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त 42 एकरसाठी 500 रुपये भरून घेतला. ते एखादं उदाहरण असेल तर सांगावं. आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना छापण्याचं काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्याचं न ऐकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं मी त्यांना सल्ला देईन. संजय दमन यांनी काल पत्रकार परिषदेत अजितदादांनी सगळीच पदं सोडावी आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. त्यानंतर अजितदादांनी रात्री उशिरा असं म्हटले की माझ्या सद्विवेक बुद्धीला पटेल तो मी निर्णय घेणार. अजून सद्विवेक बुद्धी आणखी कोणती वापरणार आहात तुम्ही? अजून काय हवंय? तुमचा स्वतःचा सक्का मुलगा आहे त्याच्या कंपनीने केलेली भानगड ही तुमच्या वाचनात आलीच असेल, निदर्शनास आली. आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये जर असा गैरव्यवहार चालत असेल तर अजून सद्विवेक बुद्धी अजून काय वापरणार आहे? याबाबत त्या दोन्ही प्रकरणात तुमची भूमिका काय आहे? नाही, आमची हीच भूमिका राहील. आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग करून केलेला जमीन घोटाळा जो आहे त्याची सर्व जबाबदारी माननीय अजित पवार साहेब यांच्यावर आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे जमीन गैरव्यवहार हा पहिलाच नाही आहे. त्या कंपनीने अशा आणखी 2 जमिनीचे गैरव्यवहार केलेले आहेत. त्यानंतर मीरा भाईंदरला नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांनी सुद्धा 1400 कोटीची जमीन फक्त 300 कोटीला घेतली आणि तिथे सुद्धा असाच मामूली दंड भरला. हे सुद्धा प्रकरण पुढे आलेलं आहे. खूप असे जमिनी व्यवहाराचे जे गैरव्यवहार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बाहेर आणले जात आहेत. एक लक्षात घ्या, या जे युती सरकार आहे त्या तिन्ही पक्षामध्ये इतर 2 पक्षाला त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे, म्हणजे शिंदे गटाचे गैरव्यवहार बाहेर काढायचे, अजित पवार गटाचे गैरव्यवहार बाहेर काढायचे आणि दोघांचं नामोनिशाण मिटवायचं. हा पण भारतीय जनता पक्षाने उचललेला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे पूर्ण सत्ता असल्यामुळे इंटेलिजन्स ब्युरो त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या दोघांची कुंडली आता समोर आलेली आहे. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये वर आमचा विश्वास आहे. त्यांनी तशा पद्धतीने आम्ही त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ते आम्ही दखल घेऊ. 4 नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. प्रचारासाठी शिवसेनेकडनं कोण नेते येणार? उद्धव ठाकरे येणार. माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा पण दौरा ठरलेला नाही, पण जसा आवश्यकता भासेल तसं आम्ही नियोजन करू.